भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान नेते आणि युगपुरुष होते. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी म्हणजेच भारतासह जगभरात साजरी केली जाते. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. त्याच अनुषंगाने माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील व ऊर्जा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील सर्व मंडळांना दरवर्षीप्रमाणे मदत कार्य करत असतात. त्याच अनुषंगाने याही वर्षी त्यांनी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांना मदत केली आहे. दरम्यान या प्रसंगी दिनकर अण्णा पाटील, अमोल पाटील व तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 133वी जयंती नुसती देशातच नव्हे तर भारत नव्हे तर जगभर अनेक देशांमध्ये ज्या युगपुरुषानं या देशाला घटना दिली, सर्व जाती धर्माच्या बंधू भगिनींना न्याय देण्याचं काम केलं. चंद्र सूर्य असेपर्यंत शिवछत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचं नाव राहणार आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी या देशातील प्रत्येक भगिनीला शिक्षणाचा न्याय दिला आणि बाबासाहेबांनी घटना दिली. त्या आधारावर आज आपण लोकशाही मार्गाने सर्वांना बोलण्याचा अधिकार, आपलं मत मांडण्याचा अधिकार, प्रत्येकाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. मोठ्या थाटामाटात आपण करत असतो. मी 1975 पासून महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपण पुस्तकांचा सुद्धा कार्यक्रम करतो. शिवजन्म उत्सव असेल, भीमजन्म उत्सव असेल, आमच्याकडून पूर्ण फुलाची पाकळी आम्ही मदत करत असतो आणि तुम्ही सुद्धा कार्यकर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम पुढे नेण्याचं काम तुम्ही करता. काही असं छोटी मोठी जयंती साजरी करून बाबांचे विचार पुढे नेण्याचं तुम्ही काम करता आणि हे काम आपल्याला युगायुग चालू ठेवायचं आहे की ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी आपल्याला जो राज न्याय मिळतोय, आपण जे आज माणूस म्हणून जगतोय तर ते या महापुरुषांमुळे जगतोय. म्हणून आपण सगळ्यांनी कोणताही जातीभेद, धर्मभेद न करता जगात 2 जाती आहेत, स्त्री आणि पुरुष, चांगलं काम करावं या दृष्टिकोनातून मी जरी मराठा असलो तरी पण जातीभेद करणं करता या सर्व महापुरुषांनी सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, अमोलसारख्या कार्यकर्त्यांनी सगळं काम या महापुरुषांचं पुढे नेण्याचं काम करत राहिलं पाहिजे. तुम्ही एक बघा, अनेक पुढारी असतील, आमच्याकडून तुम्हाला जे आम्हाला द्यायचं ते देणार आहोत, परंतु अशा पद्धतीने की एक मीटिंग घेऊन सगळ्या मंडळांना बोलवलं, पत्रकार सुद्धा कौतुक करतात की शिवजन्म उत्सवला सुद्धा अशाच प्रकारे सगळे मंडळ एकत्र केले जातात, त्यांना बोलवलं जातं आणि त्यांना आम्ही आमच्याकडून मदत करतो. आज आमचं आणि अमोलचं ठरलं की नाही, आपण सगळ्यांना नाश्ता ठेवू, सगळ्यांना एकत्रित बोलू आणि 12 तारखेला आपण जी मदत करायची ती त्यांना आज करू आणि त्याच पद्धतीने आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलं. तुम्ही सगळ्यांनी अगदी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा. बाबासाहेबांनी जी शिकवण दिली की आपण खूप शिकलं पाहिजे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे बाबासाहेबांचे वाक्य आहे. खरं तर बाबासाहेबांचं आमच्या समाजाने खूप कौतुक केलं पाहिजे. आज मराठा समाज
आरक्षणासाठी फिरतोय. पण हेच आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहितानाच सांगितलं होतं की आपण तुमच्या मराठी समाजाला आरक्षणाचा मुद्दा टाकू. परंतु आमचे त्यावेळेचे जे काही लोक असतील त्यांनी सांगितलं नाही, मराठा समाजाला गरज नाही. हे काम पहिलं कोणी केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आज सगळा मराठा समाज महाराष्ट्रभर आरक्षणासाठी आंदोलन करतो. ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली, हे लक्षात घ्या. या महापुरुषांनी एकमेकाला खूप मोठी मदत केलेली आहे, एकमेकाचा मान सन्मान ठेवलेला आहे. तोच मान सन्मान आपण सुद्धा जातीभेद धर्मभेद न करता ठेवला पाहिजे. अमोलाने आम्हाला खूप आनंद होतो की आज नाशिक जिल्ह्यातून मुलं आलेले. अनेक मंडळ सिन्नरचे आहेत, इगतपुरीचे आहेत, त्र्यंबकेश्वरचे आहेत, नाशिक तालुक्यातले आहेत, नाशिक शहरातले आहेत, नाशिक रोडचे आहेत, देवळाली कॅम्पचे आहेत. सगळी मंडळं या ठिकाणी आली. आम्हाला आनंद वाटतो आणि त्यांना एक वाटतं की नाही आपण दिनकर पाटलांकडे, आंबोड पाटलांकडे गेलो पाहिजे. आणि तुम्ही येतात तो आम्हाला खूप आनंद होतो. तुम्ही आज आलात, आम्हाला आनंद झाला आणि आम्ही तुमचं स्वागत करतो. आम्ही आता अमोल तुम्हाला नावं वाचेल त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक ज्या मंडळाचा जो मंडळाचा कार्यकर्ता असेल त्यांनी या आणि तुमची वर्गणी घ्या. आणि मग वर्गणी घेतली का मग बसायचं तर बसा. तुम्ही आम्हाला लगेच निघायला सांगितलं तर तुम्हाला वाटलं तर बसून राहा सगळ्यांचं वस्तू, अन्यथा तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला चला. आता अमोल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महापुरुषांच्या जयंती निमित्त प्रत्येक युवकांना किंवा त्या मंडळांना फुलाची पाकळी देऊन त्या ठिकाणी दिनकरांना पाटील हे कायम त्या मंडळाला प्रोत्साहित करत असतात. त्याच पद्धतीने परवा होणारा 14 एप्रिलचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरता होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय उत्साहात होत असते. म्हणून आज आपण या ठिकाणी सगळं जमलो आहे. प्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि गेल्या 30 वर्षापासून दिनकर अण्णा पाटील, माजी नगरसेवक लताराव दिनकर पाटील आमच्या या छत्रपती शिवाजीनगर असेल, शबरीनगर, ध्रुवनगर, गंगापूर भागामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती अतिशय मोठ्या उत्सवात संपूर्ण होत असतात. त्या पद्धतीने उद्यान असतील, जलकुंभ असतील, विविध विकास कामांच्या माध्यमातून अनेक महापुरुषांचे नाव आम्ही या ठिकाणी सर्व धर्मांना समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या दिनकर अण्णा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही सर्व करत असतो. मी आपल्या सर्व युवकांना एवढी विनंती करेन की नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या जेव्हा कुठल्याही प्रकारच्या अडचणी, कुठल्याही कामामध्ये आमच्याकडे कधी या त्या ठिकाणी आपण आपल्याला मदत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. आणि मी आपल्याला सांगेल का जेव्हापासून महापालिका स्थापन झालं त्यापासून या भागाचं नेतृत्व हे दिनकर अण्णा पाटील करत असतात. आणि आम्हाला या ठिकाणी काम करत असताना अतिशय आनंद होतो की आमच्या भागातील युवक सर्व अतिशय जोमामध्ये सर्व कार्यक्रम करत असतात. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी सर्वांनी कार्यक्रम करा. आपण या ठिकाणी आला मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.